तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा मला असं माहीत पडलं ना, की मी प्रेग्नंट आहो, तेव्हा एक मनात वेगळीच खुशी होती ना, असं वाटलं की आता प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळणार. पण नाही, माझ्याशी उलटंच झालं. झालं असं की सकाळी 6 वाजता उठून गेले आणि सोबत मला पण उठवलं आणि मला म्हणाले, की "पूजा बाहेर खूप जास्त थंडी आहे. मला पहिले अगोदर चहा बनवून दे." मी चाय बनवून तर दिला, पण चाय संपत नाही. इकडे फर्माईश आली नाश्त्याची. आता तुम्हाला सांगते ना, आपल्या सासूसोबत राहणं परवडते, पण हे नवऱ्याच्या रूपात दुसरी सासूसोबत राहणं ना, खूप जास्त अवघड आहे बा. मग काय नाश्ता बनवायला घेतला आणि नाश्ता मी आज उत्तप्पमच बनवून घेतला. उत्तप्पमसाठी मी 1 वाटी रवा, 1 वाटी भिजलेले पोहे आणि तसंच 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये 2 ते 3 मिरची, थोडं जिरं, मीठ टाकून छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आणखी हो, त्यामध्ये काही व्हेजिटेबल टाकून घेतले आणि तव्यावर स्प्रेड करून असे छान असे उत्तप्पम तयार करून घेतले. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे काय झाले. असं त्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला पटापट आणि गरमागरम नाश्ता करायची ना वेगळीच मजा आहे थंडीमध्ये. असं रोज आयतं भेटलं ना, पण काय करताय आम्हाला आयतं तर भेटत नाही. यांनाच आयतं द्यावं लागते. असं त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि रुटीन शेअर करते माझं. सायंकाळी बाहेर गेली होती. बाहेर थोडं सामान आणायचं होतं. आणखी ना पाणीपुरी आणि वडापाव खायची खूप जास्त इच्छा होती. पण नशिबाने पाणीपुरी पण संपलेली होती आणि वडापाव पण संपलेला होता. असा होता आजचा दिवस. जर व्हिडिओ आता लाईक करा. भेटूया पुढल्या ब्लॉगला. बाय.